नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या महापालिकांचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये गोदाकाठच्या रामकुंड परिसरात सध्या आपण आहोत आणि सध्या नाशिकमध्ये कुंभ पर्वाची लगबग सुरू आहे. त्यानिमित्तानं शहरामध्ये अनेक विकास कामं होत आहेत. तपोवनाचा मुद्दा सुद्धा गाजतोय. महापालिका प्रचारांच्या मध्ये सुद्धा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. रामकुंड असेल, त्र्यंबकेश्वर असेल, गोदाकाठ असेल, ही झाली नाशिकची धार्मिक ओळख, पण नाशिकची राजकीय ओळख सुद्धा तितकीच अनोखी आहे. एकेकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला असलेला, त्यामध्ये त्यानंतर मनसेनं प्रवेश करत हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला. गेल्या काही वर्षांपासून भाजपनं इथं प्रस्थ माजवलेला आहे आणि आता काही वर्षांपासून शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा राजकीय ताकद या नाशकात वाढते. राजकीय साठमारीमध्ये नाशिककरांचे प्रश्न मागे पडतायत का, अशा स्वरूपाची चर्चा, आणि तीच चर्चा करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे अजित चव्हाण. चव्हाणजी, आपलं स्वागत आहे. काँग्रेसच्या आकाश छाजेड शहराध्यक्ष आहेत. छाजेडजी, आपलं स्वागत आहे. शिवसेनेचे सचिन भोसले आपल्यासोबत आहेत. भोसलेजी, आपलं स्वागत आहे. मनसेचे प्रसाद सानप आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. सानपजी, आपलंही स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर येणार आहेत, अजून आलेले नाही आहेत, पण त्यांचंही स्वागत करतो. आपचे योगेश कापसे, राजू देसले डाव्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप मोरे आपल्यासोबत आहेत. मी सुरुवात करतोय अजितजी तुमच्यापासून. भाजपला खूप प्रश्न इथे विचारले जात आहेत. भाजप टार्गेटवर आहे का नाशिकमध्ये? भाजप टार्गेटवरती कायम असतं आणि ते असलंही पाहिजे, कारण जो काम करतो त्यालाच प्रश्न विचारले जातात. आणि भाजप टार्गेटवरती या आहे की इथला कुंभमेळा आम्हाला नीट करायचा आहे, इथले इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था करायची आहे, समृद्धीशी नाशिक जोडायचं आहे, आम्हाला इथे ड्रायपोर्ट मोठ्या प्रमाणावरती करायचं आहे, आम्हाला कुंभमेळ्याशी संबंधित 55,000 कोटी रुपयांची कामं इथे करायची, म्हणून आम्ही इथे टार्गेटवरती आहोत. आमच्या टार्गेटवरती नाशिककर आहेत, नाशिककरांच्या टार्गेटवरती आम्ही आहोत, कारण आम्हाला कुंभमेळ्याचं उद्दिष्ट आणि श्रेय गाठायचं आहे 2000%. विनोदजी, आज NDTVच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आई गोदावरीला साक्षी ठेवून मी या ठिकाणी सांगतो की नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस या माझ्या जिगरबाज नेत्यामध्ये, ज्यांनी 55,000 कोटींचा समृद्धी करून दाखवला, अटल सेतू करून दाखवला, सागरी सेतू करून दाखवला, महाराष्ट्राला उद्योगाच्या क्षेत्रामध्ये क्रमांक 1ला नेऊन दाखवलं, पायाभूत सुविधांमध्ये क्रमांक 1ला नेऊन दाखवलं, महाराष्ट्र GDPमध्ये सगळ्यात आघाडीवरती आहे, महाराष्ट्राचं GST कलेक्शन देशामध्ये नंबर 1 आहे. हे सगळं करण्याची क्षमता माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये, त्यामुळं आम्ही टार्गेटवरती असणारच आहोत. अजित चव्हाणांचे दावे पटतायत का? या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं 10 कामांची यादी वाचली, त्यातलं एकही काम नाशिकचं नव्हतं. ते म्हणतात 50,000 कोटी खर्च करणार आहे. सांगतो ना, 8 वर्षापूर्वी हे शहर कोणीतरी दत्तक घेतलं होतं. 8 वर्षापूर्वी ह्या शहरात मेट्रो सुरू होणार होती, त्याचा एक खड्डा यांच्याकडनं खोदला गेलेला नाहीये. आणि दत्तक म्हणून या नाशिकला यांनी काय दिलं तर ही गुन्हेगारी आणि इथली भ्रष्ट व्यवस्था. पण गेल्या काही दिवसांपासून आम्ही चर्चेत असं नाशिक आहे की कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, खरंच आहे काय? खरोखर कायद्याचा बालकिल्ला नाशिक करण्याची वेळ CP साहेबांना आली, कारण भाजपचे आजी माजी नगरसेवक जेलमध्ये पाठवावे लागले, अजून काहींचे नंबर लागणार आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष पूर्वीचा आणि आताचा खूप फरक पडलेला आहे. आता सुद्धा जे उभे आहेत उमेदवार, याच्यातले 99% उमेदवार यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात त्यांचा सुद्धा बालकिल्ला करायची वेळ नाशिकच्या CPंना येणार आहे. अशा प्रकारच्या भ्रष्ट लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षाने करून नाशिक गुन्हेगारी मुक्त करण्याच्या ऐवजी गुन्हेगारांच्या हातात भारतीय जनता पक्ष मनपा ताब्यात द्यायला निघाली. शहाजडजी, तुम्ही आता अजितरावांना विचारलं की नाशिकच्या जनतेचं टार्गेट भाजप आहे का? 100% त्यांच्या चुकीच्या कामांमुळे नाशिककरांचं टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे. पण भारतीय जनता पक्षाचं टार्गेट काय आहे तर गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणि जळगावचे कॉन्ट्रॅक्टर. अजितरावांच्या श्रद्धेला मी नमन करतो की गंगा गोदावरीला तुम्ही नमन केलं आता, पण त्याच गंगा गोदावरीची हालत तुम्ही बघितलं पाहिजे. चारही बाजूला डोळे उघडून अजितराव बघा की या गंगा गोदावरीचे काय हाल केले. इथे महानगरपालिकेची एक इमारत होती, जिथे भाविकांकरता आवरण्याकरता एक इमारत बांधलेली होती. ती बांधत असताना प्राचीन 3 मंदिरं यांनी तोडली आणि त्याचं एक्सप्लेनेशन देण्याकरता यांच्या कुंभमेळा मंत्र्याला इथे येऊन द्यावं लागलं. इथल्या सगळ्या हेरिटेज प्रॉपर्टी आपण बघून घ्या, याच्यावर बोर्ड लागलेले, हे सगळे बोर्ड गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरांचे. यांचं टार्गेट मुळात कॉन्ट्रॅक्टर आहे.
यांना तपोवनाचं रास करायचं आहे, यांना निसर्गाचा रास करायचा आहे, यांना नाशिक शहराचा रास करायचा आहे. कुठेतरी ड्रायपोर्ट करू, कुठेतरी मेट्रो करू, हे 15 वर्ष झालेले. खरं तर नाशिक हे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेलं नाही. नाशिक हे देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांना दत्तक घेतले आणि ते आता हे खात आहेत. आता तपोवनाचा मुद्दा आलाय. तपोवनाशी संबंधित काही कार्यकर्ते इथे आहेत. तपोवना संदर्भात खूप चर्चा गेल्या काही दिवसांपासून टी व्हीमध्ये होते, माध्यमांमध्ये होते. जे दावे सत्ताधारी करतायत त्यात खरंच तथ्य वाटतंय? सर हे दावे खरे असते तर आम्हाला आंदोलन करायची वेळ नसते आली. आम्हाला नाशिककर पर्यावरणप्रेमी यांना रस्त्यावर उतरायची वेळ नसते आली. त्या ठिकाणी आम्हाला आज जवळजवळ 50 दिवस झाले. त्या ठिकाणी 51 दिवस आजचा आहे. आम्हाला तिथं उपोषण करायची किंवा आंदोलन करायची वेळ नसते आली. उपोषण आंदोलन करतो आम्ही ते. तर या सत्ताधाऱ्यांनी जे दावे करताय ते खरे आहे का हे पण त्यांनी सांगावं लोकांना. हे सगळे दावे खोटे आहेत. तपोवनामध्ये आज पण यांची भूमिका स्पष्ट नाही आहे. यांच्या महानगरपालिकेत आम्ही अनेक वेळा RTI टाकले. यांचं उत्तर एकच आहे की काम चालू आहे. आपण ते काम किती दिवस चालणार? तुम्ही तपोवनाबद्दल भूमिका कधी स्पष्ट करणार? हे आजपर्यंत आली नाही. इथं कुंभमेळ्याचा जो पालकमंत्री आलेले आहे, मला एक समस्त नाशिककरांना या माध्यमातून सांगायचं आहे, 15 आमदार आहे नाशिकचे, पण यांच्यामध्ये एकही कॅपेबल नाही का? भाडोत्री जळगावचं पार्सल आलेलं आहे आमच्याकडे पालकमंत्री म्हणून. तर यांनी कुंभमेळा मंत्री हे कधी कोणत्या संविधानिक पद नाहीये, तर हे कोणतं पद आणलंय नवीन कुंभमेळा मंत्री? यांनी असं सांगितलंय की आम्ही 18,000 झाडं आम्ही लावणार आहे. यांची झाडं जाऊन बघा, ती जळालेली आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं म्हणजे ते सुद्धा त्यांनी पण ते गिरीश महाजन स्वतः तिकडे आंध्र प्रदेशात जाऊन झाडं घेऊन आलेत. आता मग आमच्याकडे काही झाडं येत नाही का महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये रोजगार नाही, महाराष्ट्रामध्ये झाडं नाही. महाराष्ट्र बर्बाद करायचा आणि नाशिक त्याच्यात पहिला नंबर. नाशिक तुम्हाला मुद्दा पडलेला दिसतोय. नाही. काय म्हणता? हा तपोवनाचा जो मुद्दा आहे सध्या आज मुद्दा गाजतोय. नाशिकमध्ये किती विचित्रपणा चालू आहे हा संपूर्ण नाशिक डोळे उघडपणे बघतंय. ज्या प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे, ते तपोवन आहे ना, ते साधुग्राम करता असलं तरी झाडं तोडणं हे कितपत योग्य आहे यांना विचार. अजितजी, तुमच्याकडे सारखे प्रश्न तुमच्याकडे, त्यामुळे तुमच्याकडे यावं लागतंय. आम्ही काम करतोय म्हणून आमच्याकडे. एक तुम्हाला मी सांगतो, हे शेजारी राजीव देसलेत, मी व्यक्तिगत पातळीवरती त्यांचा आदर करतो. मी उजव्या विचारसरणीचा आहे, ते डाव्या विचारसरणीचे. पण गेली अनेक वर्ष नाशिकमधले डावे, तुकडे गँग, अति डावे, नक्षलवादी, डाव्या विचाराचे, या सगळ्यांना काही कामधंदेच नव्हते. हे जे आता आलेत लोक, यांनी हे झाडांच्या आडून म्हणजे झाडाखाली बसून तुमचं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे सगळे ऍक्टिव्ह झालेत. सत्ताधाऱ्यांची भूमिका नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की झाडांचा जो मुद्दा आहे त्या झाडांच्या मुद्द्यावरती प्रशासन इतकं सकारात्मक असताना सुद्धा ही सगळी मंडळी, म्हणजे एखादा जर आंदोलन जीवित असेल तर त्याला कुणी काही करू शकत नाही. मला सांगा ना, तुम्ही NDTVच्या व्यासपीठावरनं आश्वासन देताय का की तपोवनातलं एकही झाड तोडलं जाणार नाही? तपोवनातलं एकही झाड तुटणार नाही, मात्र यांना आंदोलनच करायचंय. तळेकरजी अजित चव्हाण साहेबांनी सांगितलं मोठ्या दिमाखामध्ये की झाडं तुटणार नाही. ऑलरेडी झाडं तुटलेले. आणि नाशिक हे आंदोलन डावं उजवं काही नाही, तुकडे गँग वगैरे अजिबात नाही. कारण हे तुकडे गँग म्हणून हिंदू मुसलमान करून यांनी ह्या देशाचं वाटुळं केलंय. हे स्वराज्य जे आहे ना, हे स्वराज्य छत्रपती. अजितजी, तुम्ही म्हणता एकही झाड तोडणार नाही. 1800 झाडं तुटली की STP प्लांट साठी? असं आहे, एक लक्षात घ्या, झाडं तुटली त्याच्या 10,000 पट आम्ही नवीन झाडं करू. मुद्दा असा आहे बघा, झिरपत कसं येतं बघा. बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवाच्या नावानं जनगळ्यामध्ये गमछा घातलाय. तो काय म्हणतो, आम्ही हिंदू मुसलमान करू, आम्ही हिंदू मुसलमान करू. राजकीय सुनता झाली, राजकीय सुनता उबाटाची. तुम्ही बराच वेळ शांत आहात. नाही, काय झालंय, एकनाथजी शिंदे साहेबांचं विकासाचं राजकारण हे पर्यावरणाला जरूरच नेहमी आहे आणि ते राहणार. हे आम्ही दाखवूनही दिलंय की पर्यावरण पूरक विकास झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही यांच्या आंदोलनाबरोबर. ताई आक्रमक आहे. ताई तुम्ही पर्सनल जायचं नाही, साहेबांचं नाव घ्यायचं नाही. अजून तुम्ही नाशिकला पालकमंत्री देऊ शकले नाही. हेच का तुमचं हिंदुत्व? आणि झाडं कापताय म्हणजे झाडं लावताय, वाळलेले झाडं आणून तिथे लावलेत तुम्ही. अहो, फसवताय सगळ्यांना. पण 1800 झाडं कापली, खरं आहे का? कापले ना,
तुम्ही जाऊन बघा ना काय केलंय आणि नंतर कापलेल्या झाडांनंतरची वाळलेली झाडं लावून याच्या आधी जो कुंभमेळा झाला तो कुंभमेळा सन्माननीय राजसाहेबांनी एकही झाड न तोडता केला. भारतीय जनता पक्षामध्ये जर हिंमत असेल तर एकही झाड न तोडता हा कुंभमेळा साजरा करून दाखवा. मला एक शंका अशी आहे, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एका माध्यमांच्या मुलाखतीत असं म्हणाले होते की साधुग्राम तिथंच त्याच जमिनीवर कायमस्वरूपी वसत असतं. मधल्या काळात ज्या वेळेला 2 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सरकारनं हाती घेतली तिथं झाडं लावण्यात आली होती आणि ही झाडं अलीकडच्या काळातली आहे. खरं आहे काय? सर साधुग्राम तिथं व्हावं या भूमिकेला आमचा कुठेही विरोध नाहीये. आमचा त्याच्या पुढे यांची जी भूमिका आहे का त्या ठिकाणी ते माई सेंटर जे उभारणार आहेत परमनंटली कॉन्क्रीट करणार आहे मग ते जे करणार त्याला आमचा विरोध आहे. साधुग्राम तिथंच करावं. जे कुटिया वगैरे बांधून तुम्ही करू शकता ते तुम्ही करा. झाडं तोडू नका. आमची प्रामाणिक भूमिका. आंदोलनजीवी म्हणतात म्हणून त्या आंदोलनजीवी लोक हे आंदोलन करतात, यामागे राजकीय अजेंडा आहे. हे बघा सर, आंदोलनजीवी कोणाला म्हणतात? जे लोकशाही मानतात, संविधानाला मानतात. ही लोक मानतात का? अहो यांनी संविधानाची प्रत फाडलेली लोक आहेत. ही दिल्लीमध्ये यांच्या एका खासदाराने संविधानाची प्रत फाडलेली आहे. ही लोक आम्हाला संविधान सांगणार? ही लोक आम्हाला आंदोलनजीवी म्हणणार? अहो आम्ही नाशिककर आहोत. या नाशिकचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून या नाशिकला वारसा लाभलेला आहे. प्रभू रामचंद्राचा इतिहास या नाशिककरांनी लाभलेला आहे. हे थंड हवेचं ठिकाण आहे. जळगावचा केळी विक्री करणाऱ्या, केळाची शेती करणाऱ्यांनी, लाकूड तोड्यांनी नाशिककरांना शेती आणि नाशिक ठेवून आहे. या ठिकाणी हे संविधानालाही मानत नाही आणि हिंदुत्वालाही मानत नाही. हे सुडो हिंदुत्ववादी आहे. कारण असं यांनी रामभूमीतल्या तपोवनातले झाडं तोडायचे आणि जे झाडं इम्पोर्टेड पालकमंत्र्यांनी आणले ते 4 दिवस टिकले नाही. या ठिकाणी वाराणसीचा विकास झाला, या ठिकाणी उज्जैनचा विकास झाला. नाशिककरांनी काय पाप केलं होतं का नाशिकचा आजपर्यंत यांना विकास करता आला नाही? पण असं म्हटलं जातं उज्जैनची तयारी आता सुरू झालेली आहे. त्यांचा तर आपल्या नंतर कुंभ आहे, पण इथे आपल्याला विरोधामुळे तयारी सुरू करता येत नाही असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. आता वर्षभर आधी तयारी करून हे काय करू शकणार आहे? प्रश्न असा आहे, वाराणसीचा, अयोध्येचा, उज्जैनचा कुंभमेळा नसताना तिथं आधी विकास झाला. इथं कुंभमेळा आता तोंडावर आलं. यांचं एकही काम सुरू नाही. हे फक्त पैसे खायचं काम. मी येतो तुमच्याकडे. प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली तपोवनभूमी आहे. श्रीरामाच्या नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी तपोवनाचा राज केल्यानंतर रावणाचा मुखवटा समोर आलेला आहे. माझं या आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की अजितरावांनी सांगितले की त्यांचे माणसं तुमच्यात घुसलेले, तुम्ही सावध राहा. आंदोलन बिघडवण्याचं कधीही कटकारस्थान होऊ शकतं. आरोप आहे. हा, तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडा. मी सगळ्यात महत्वाचं यांना विचारा, हे प्रभू श्री रामाच्या नावाने आतापर्यंत कोणाला विचारायचं? अजित दादांना विचारा, आजपर्यंत तुम्ही श्रीरामाच्या नावावरती मतं मागितली, जे झाडं तोडताय ते श्रीरामाच्या नावाने तोडताय का ते विचारा. तुम्हाला हा बोला. प्रभू श्रीरामाच्या ब्रह्माजीच्या कितव्या वंशावळामध्ये रामाचा जन्म झाला हा प्रश्न त्यांना विचारा. रामाचं नाव फक्त राजकीय कारणासाठी घेतलं जातं. रामाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही असं त्यांचा आरोप आहे. कोणाला? विनोदजी आता विकासावर त्यांना नाही काय ठीक आहे. त्यांना जर रामाबद्दल अधिक माहिती असेल, काय केलं त्यांनी रामासाठी? त्यांच्या पक्षाने रामासाठी काय केलं आपण त्यांना विचारा. काय केलं? कोणी राम मंदिर बांधलं? शिवसैनिकांनी राम मंदिर बांधलं. शिवसैनिक नसते तर यांनी शपूट घातलं होतं. ज्या वेळेस बाबरी मस्जिदीला हे झाडू मारायला गेले त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगर मध्ये सांगितलं, खबरदार जर जाल तर डायरेक्ट झाडून या, रिकामे झाडू मारू नका. आज जे राम मंदिर उभं आहे ते राम मंदिर केवळ शिवसैनिकांच्या हिमतीनं तयार आहे. शिवसैनिक कसे ठाकरेंच्याच भाषेमध्ये सांगतो, दुसऱ्याच्या लेकराला आपलं म्हटलं म्हणून तुम्ही त्याचे बाप होणार नाही. यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी विचारा, सांगा. हे म्हणताना आम्ही बाबरी पाडली, यांच्या नेत्यांना हॉटेल सापडत नव्हती, बँक डोक्यात घेऊन पळत होते. त्यावेळेचे लोक फक्त शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं आम्ही पाडली. संघ परिवाराने आंदोलन केलं. यांची आवश्यकता, यांची गरज आहे का? प्रश्नाचं उत्तर राहिलं. पुन्हा सांगतो, ब्रह्माजीच्या कितव्या वंशावळीत रामाचा जन्म झाला. मला यांना प्रश्न विचारायचा आहे. मनू कोण होते सांगा. अजित दादा मी तुम्हाला प्रश्न केलेला त्याचं उत्तर द्या. यांना जो प्रश्न केलाय त्याच प्रश्न काय प्रभू श्रीराम आम्ही सांगतो. प्रभू श्रीरामाचा जन्म ब्रह्माजींच्या 39व्या वंशावळीत जन्म झाला. विचारतो. मनू कोण होते सांगा.
मनु कोण होते सांगा, तेव्हा सांगतो. तुम्ही मनुस्मृती आणू नका आणि हिंदुत्व काढू नका. काय हिंदुत्व शिकवतो? हा दादा दादा थांब, दादांना मागे काहीतरी बोला. सर हे एवढे बोलतायत इथे, यांना एवढंही माहिती नाही आहे यांच्याच पक्षाचे. कारण महासंग्राम जे झाला त्यामध्ये यांनी काय बोलले होते, ते झाडं तुटणार नंबर 1. नंबर 2 हे पर्यावरणाबद्दल बोलतायत. चंद्रपूरमध्ये काय केलं, हसदेवला काय केलं, अरावली ते तर बरं झालं 2.5-3 लाख लोक उतरले म्हणून झालं. तपोवनबद्दल एवढं आम्ही सांगतोय, एक तरी माणूस आला का यांचा? आणि हे म्हणतायत की आमची माणसं आहेत. अहो त्यांची माणसं असली तरी आम्हाला फरक काय पडतो आम्हाला? अहो आता यांनी नाशिकच्या विकासावर चर्चा करावी. हे फालतू मुद्दे घेऊन कोणाचे डायव्हर्ट नका करावं. मन काय मुद्दे मांडले पाहिजेत? नाशिकच्या ही गोदावरी तुम्हाला समोर दिसते, म्हणजे भकास करून ठेवलेलं आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. हे मुद्दे यांना विचारा. विनोद सर, आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला कुंभमेळ्याला विरोध नाहीये. आम्हाला म्हणणं आहे, रामावर बोलण्यापेक्षा कामावर बोला. हे म्हणताय बीजेपीचे प्रवक्ते का 25,000 कोटीचे कामं चालू आहे. तुमच्या समोर कामं चालू आहे. जे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत यांनी तोडफोड केली आणि हिंदुत्व यांच्या दिखावा करताय, त्याच हिंदूंचे मंदिर यांनी तोडले देवांचे. रामाच्या ऐवजी कामावर बोला. कामावरच बोलायला पाहिजे. आज आपली आई गोदावरी, आपण तिला आई म्हणतो, तिची परिस्थिती बघा तुम्ही. आपण आता गोदावरीच्या प्रांगणात उभं आहे, ही गटार झालेली आहे. म्हणजे जर का हे बेगडी, आम्ही तर सगळ्या पक्षांना चॅलेंज करतोय, आपलं बेगडं हिंदुत्व दाखवू नका. खरं हिंदुत्व दाखवायचं असेल तर ही निवडणूक तुम्हाला एक संधी आहे. आपण आम्हाला हे लोक आंदोलकांना अर्बन नक्षल म्हणतात. हे यांचे नेहमीचे पत्ते. हिंदुत्व काढायचं, सगळ्या धर्माचा म्हणजे मध्ये मिक्सअप करायचं, का हिंदू मुस्लिम करायचं, आणि आम्हाला अर्बन जे काम करतात त्याला अर्बन नक्षल. काय अपेक्षा आहेत नाशिककरांच्या? अपेक्षा काय? उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं होलसेल मार्केट कानवडे मारुती लेन मध्ये आहे. तिथे रुंदीकरण, वाहतूक समस्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर बोलावं. इथे आज आपला रोजगार मिळत नाही, आपल्या तरुणांना रोजगार मिळत नाही. महिलांना रात्रीच्या चालण्याची चोरी झालेली इथे. आज दररोज छेडछाड होती, चोरी मारी होती, खून दरोडा होतो. आज तुम्ही एक दिवस असा पेपरचा उघडा का त्यात बातमी आली नाही, चोरीची बातमी आली नाही, महिलांची छेडची बातमी आली नाही, बलात्काराच्या बातम्या आल्या नाही. हे सर्व सोडून विकासाचे मुद्दे, जनतेचे प्रश्न मागे राहतात. महापालिकेच्या अनुषंगाने काहीच चर्चा होत नाही, हिंदुत्वावर चर्चा होते. मुळात काय झालंय की विकासाचं राजकारण करायला कोणाला येतच नाहीये. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे विकासाचं राजकारण करता, पर्यावरणाचा विकासही झाला पाहिजे, शहराचाही विकास झाला पाहिजे. या दृष्टीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहे. या शहराचा खरा विकास माननीय एकनाथजी शिंदे साहेबच करू शकतात, कारण की हे नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. यांनी जे सोंग घेतलेला आहे का मी शिंदे गटाचा मी भाजपचा आज वेगळे युती करतायत. केंद्रामध्ये सत्तेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत आणि नाशिकमध्ये विरोधात. तुम्ही नाशिककरांना वेळात काढू नका. साधे लोक नाशिकला पालकमंत्री देऊ शकत नाही. तीन जातीचे यांचे जे लोक आहेत. तुमचा नगरसेवक एकही नाही म्हणतो. आम्ही दिल्लीमध्ये, ऐका, दिल्लीमध्ये लोकायुक्त कामं केलेले आहेत. दिल्लीमध्ये सर्वांना मोफत आरोग्य, उत्तम शिक्षण देण्याचं काम केजरीवाल सरकारने केलेलं आहे. पंजाबमध्ये प्रत्येकाच्या घरी डिलिव्हरी जाते. मला सांगा फक्त, नाशिककरांचे असे काय जगण्या मरण्याचे दररोजचे प्रश्न आहेत, त्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. सर 2025 मध्ये जवळपास 121 लोकांचा मृत्यू रस्त्याच्या खड्ड्यांमुळे झालेला आहे. त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी यांच्यावरती आहे, त्याचं ते बोलत नाहीत. नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रात इतिहास केला. 2000 पेक्षा अधिक झाडं नाशिक शहरातले यांनी एसटीपीच्या नावानं इतर नावावरती तोडलेले आहेत आणि हे पर्यावरणाच्या विरोधात काम करतायत. त्याचप्रमाणे या नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा ज्यावेळेला जंगलामध्ये हिडमा मरतो, लाज वाटत नाही यांना. हे लाल रक्तानं लाखो लोकांना नक्षलवादाच्या मार्गाने मारणारे लोक हे नाशिकला काही न्याय देतील? कृपा करून एक मिनिट कृपा करून सर्व जनतेच्या वतीने मला तुम्हाला विनंती आहे की यांना हिंदू, मुस्लिम, भगवा, हिरवा, पाकिस्तान हे शब्द देऊ नका. यांना स्मार्ट सिटीवर विचारा. मी सगळ्या राजकीय पक्षांना विनंती करतो, वैयक्तिक आरोपापेक्षा आपण नाशिकच्या प्रश्नांवर बोलूया. भाजप विकासाचं काम करतोय, तर भाजपला बाहेरून उमेदवार का आयात करावे लागतात? 32 उमेदवार असे आहेत की ज्यांना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे आणि बाहेर न आलेले आहेत.
विनोदजी, आपण एक लक्षात घ्या, सर्वाधिक प्रश्न इथं भारतीय जनता पार्टीला विचारले जातात, कारण सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच इथं काम करेल, आम्हीच काम करून आम्हीच इथला कुंभमेळा अतिशय चांगल्या पद्धतीने करू. यांच्या काय क्षमता आहेत? यांच्यापैकी एकाही पक्षाला, म्हणजे दोघं तर बाद आहेत, ठीक आहे, एक काळूबाळूचा तमाशा आपण टीव्हीवरती बघितला आता की त्यांनी काय काय अजेंडा आहे. आम्ही ठाकरे, आमचा ब्रँड, अरे विचारतो कोण तुम्हाला? विकासाच्या मुद्द्यावरती बोलणारा एकच नेता आहे देवेंद्र फडणवीस. नवीन व्हॉइस आपण घेऊया. हा, मला चव्हाण सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की रिपोर्टर असताना जे जनतेचे प्रश्न मांडत होते ते आज बीजेपी मध्ये जाऊन त्यांना बीजेपीच्या चुकाच दिसत नाही आणि नाशिकचा विकासच दिसत नाही त्यांना. राजकीय भूमिकेत आहेत ते. इकडे मगाचपासून बराच वेळ त्यांना बोलायचं होतं, 2 वेळा मी त्यांना संधी दिली नव्हती. काय तुमचा मुद्दा होता? सर थोडा वेळ द्या. ही चर्चा जी होती राष्ट्रीय आणि वेगळ्याच मुद्द्यांवर होते, पण लोकल लेवलवर जो विकास पाहिजे त्या अनुषंगाने मी विचारतो की यांचे जे कॅन्डिडेट्स जे आहेत, जे होतकरू उमेदवार आहे, यांनी कधी डेव्हलपमेंट प्लॅन पाहू पण शकत नाही अशी यांची लायकी आहे. तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅनचा विचार केला, आताच एक आयुक्तांचं स्टेटमेंट आलं होतं की हे नोव्हेंबर महिन्यामध्ये झाडे लावायला चालले होते, त्यावेळेस ते बोलले की आमच्याकडे जागाच नाही, जागा नाहीये, तर झाडे काही आम्ही लोकांच्या घरात लावायचे का? तपोनचा मुद्दा वेगळा आहे, तो सबज्युडिस आहे. नाशिकचे काय मुद्दे आहेत की जे तुम्हाला सोडवायचे वाटतात? सर यांनी नद्या गायब केल्या, कालवे गायब केले, नोटिफाईड नदी होती कपिला ती गायब केली आहे, आणि सिव्हरचा प्लॅन जे आहे ते पण अजून बाकी आहे. 300 कोटीचा डांबर घोटाळा जो आहे मागच्या 4-5 वर्षात जो झालेला आहे त्याची सखोल चौकशी करावी आणि त्याचे सगळे भाजपचेच होते सर्व. एक 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 हा. सर आपण तपोवन एवढं म्हणतोय, पण सगळ्या लोकांना इथे माहित आहे का डीपी प्लॅन वरनं तपोवन हे नाव काढलेले तर ग्रीन पार्क म्हणतायत, त्याच्याबद्दल कोण करणार आहे? ते तपोवन की जो उमेदवार आहे तो कोणत्याही पक्षाचा असो, तपोवनसाठी त्यांनी 100 रुपयाचं ॲफिडेव्हिट करून द्यायचंय. तर आता संमतीपत्र दे की मी तपोवनाच्या संरक्षणासाठी माझं समर्थन आहे आणि त्याची काही चळवळ उभी राहते का? त्याच्यापैकी 122 उमेदवारांपैकी आता 48 लोकांनी, आणि एक गुलजार कोकणी एक मॉमेडियन माणूस आहे जे हिंदू मुसलमान, त्यांनी तिथं तोच मुद्दा आहे जो हा मुद्दा मांडतायत की ऍफिडेव्हिट वर लिहून द्यायचे. संपूर्ण नाशिककरांना सांगतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही तपोवनातलं एकही झाड तोडणार नाही याचं ऍफिडेव्हिट द्यायला तयार आहे आम्ही. हे बीजेपी, हे भारतीय जनता पार्टी आणि हे शिंदे गट हे द्यायला तयार आहे का? यांना विचारा. शिंदे गट आणि बराच वेळ शिंदे गट गप्प आहे. शिंदे साहेबांनी मागेच या गोष्टीवरती खुलासा केला आहे की आमचा पक्ष पर्यावरण प्रेमींसोबत आहे. हा जो विकास करायचा, तुम्ही भाजपसोबत नाही आहात. नाही, पर्यावरण प्रेमींसोबत आम्ही आजही आहे आणि पुढे पण राहू. सत्ताधारी एक व्हॉइस असा आहे की ते असं म्हणतात की आम्ही पर्यावरण प्रेमींसोबत आहोत. भारतीय जनता पार्टी सुद्धा पर्यावरण प्रेमींसोबतच आहे. पण 1800 झाडं आता तोडली गेली आहेत अजितजी. विनोदजी, मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं सांगतो की जे झाड, एक झाड तिथनं हलवलंय त्याच्या बदलात 100 झाडं, मोठी झाडं, अतिशय चांगली झाडं तिथं लावलेली. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, हे जे लोक आहेत ना, हे अरे गुलाम सुनता झाली राजकीय सुनता यांची. विचारा ना, रशीद मामू पासून सगळ्यांना उमेदवारी देणारे हे इथं मोठे मोठे तोंड काढून फिरतायत. मला एक शब्द फक्त या सगळ्यांना विचारायचं आहे, नाशिक महानगरपालिकेच्या कुंभमेळ्यासाठी यांचा अजेंडा काय? रोजगार नाही म्हणून ज्यांनी आत्महत्या केली त्याचं उत्तर द्या, त्याचा बाप कुठं भेटाल हे सांगा. ज्याला रोजगार नाही त्यांनी आत्महत्या. ही सगळी लोक 25,000 कोटीचा जो निधी येणार आहे ही त्याच्यासाठी यांचा टार्गेट आहे, बाकी काही टार्गेट नाही यांचा टार्गेट फक्त 25,000 कोटीचा आहे. मराठी शाळा बंद पडल्या आहेत, आरोग्य परिस्थिती विस्कटली, कोलमडली. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, जनतेचे प्रश्न महत्वाचे. हे जे म्हणताय, एक मिनिट, हे जे साहेब हे म्हणताय की आम्ही विदेशी झाडं तपोवनातले तोडू, आम्हाला असा प्रश्न आहे, 200 वर्ष जुनं वडाचं झाड जेव्हा तोडलं जातं तेव्हा हे लोक कुठे असतात? 200 वर्षाचे यांनी वडाचे झाडं कधी लावले नाही. रेनट्री, गुलमोहर, अकेशिया सारखे झाडं लावले आणि वडाचे झाडं रस्त्यावरचे सर्रास झाडं तोडले जातात. तेव्हा यांची ही भूमिका. आपण थोडस तपोवनाच्या मुद्द्यावर थोडस पुढे जाऊ. तपोवनाच्या अजितजी, तुम्ही जी आता भूमिका मांडली की आम्ही एक पण झाड तोडणार नाहीये, तुम्ही आता बोलले की मी एक पण झाड तोडू देणार नाहीये, तर मला सांगा तुमची भूमिका, हीच भूमिका तुमच्या कुंभमेळा मंत्र्यांची राहणार आहे का?
मंत्र्यांची भूमिका याच्यापेक्षाही चांगली आहे. नाही यांच्या एक मिनिट यांचे कुंभमेळा मंत्री म्हणतात शांतपणे चर्चा एक मिनिट चर्चा केली यांचे मंत्री म्हणताय यांचे प्रवक्ते म्हणताय आम्ही तिथं विदेशी झाड तोडू आणि विदेशी झाड तोडू आणि झाड आपण तपोवनाच्या मुद्द्यावर थोडंसं पुढे जाऊ. बोला पटकन बोला. सगळ्या नाशिककरांना एक विनंती, हा नाशिकचा कुंभमेळा म्हणजे हा नाशिककरांनी फक्त एक भांडवल म्हणून चालवलं आहे. त्या नाशिकच्या लोकांना कुंभमेळ्याशी काही घेणं नाही, हा फक्त भांडवल म्हणून चालवलं आहे. जर नाशिकच्या तुम्हाला एवढी तर झाडांच्या निसर्गाचं एवढं प्रेम होतं तर पाथर्डी फाट्यावर कत्तल खाण्याला झाडांची तोडणी झाली तेव्हा कुठं गेले ते पर्यावरणप्रेमी? जेव्हा भानसी पवार जेव्हा महापौर रंजना भानसी जेव्हा महापौर होत्या तेव्हा नाशिक RTO ऑफिस गचपन जेव्हा त्याच्या वडाचे झाडं तोडले तेव्हा कुठं गेले ते पर्यावरणप्रेमी? पाथर्डी फाट्याला कत्तल खाण्याला जागा दिली, हजारोनी झाडं तोडले गेले तेव्हा कुठं गेले ते पर्यावरणप्रेमी? सर आम्ही नेहमीच असतो, आम्ही नेहमीच गेल्या 10 दादा गटारीत रूपांतर झालं, कुठं गेले ते सगळे नाशिककर? मी पर्यावरण कत्तल खाण्याच्या वेळेत हे कुठे गेलते? कत्तल खाण्याच्या वेळेस झाडं तोडले कत्तल खाण्यासाठी, यांना चालते. आणि 4 साधू संत राहतील झाडं तोडलं काय फरक पडतोय? मला फक्त मला एकच सांगा. ऐका नाशिककरांचे असे कोणते प्रश्न आहेत? नाशिककरांच्या प्रश्नाशी कोणालाच काही घेणं नाही. फक्त कुंभमेळ्याचं भांडवल चाललेलं आहे. कुंभमेळा फक्त हा ट्रॅक आहे, कुंभमेळ्याचा एक ट्रॅप धरून सगळेजण चालले, प्रत्येकाला पोळी भाजायचं काम चाललंय. तर हे नाशिकचं वातावरण आहे, राजकीय वातावरण पेटलंय तपोवनाच्या भोवती. पण याच मुद्द्यावरून महापालिकेचा रणसंग्राम नाशिकमध्ये रंगलेला आहे. प्रत्येक पक्षाने हा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतलाय. पण या सगळ्या राजकीय साठमारीत नाशिककरांचे काही प्रश्न मागे पडतायत का, हा विचार या राजकीय पक्षांना करावा लागणार आहे. आणि जे राजकीय पक्ष मुद्दे मांडतायत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं 15 तारखेला नाशिककर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतोय ते पाहणं महत्त्वाचं असेल. बघत राहा NDTV मराठी.